नमस्कार. रामकृष्ण हरी. तुतारी रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत. सुरेश भाऊ ज्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे, अशा बसवेश्वर महाराजांचा तुम्ही उल्लेख केल्याबद्दल मी मनपूर्वक तुमचे आभार मानते. बसवेश्वर महाराज आणि आम्ही सगळे, आमचा विठ्ठल आपला पांडुरंग, या दोघांना विनम्रपणे वंदन करते. आणि आज आपण सगळे महेश कोटेंच्या प्रचाराच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. आणि मला असं इथे येताना महेश गादेकरांनी असं गाडीत सांगितलं की ताई आपण विजयी सभेसाठी चाललोय. म्हटलं कसं काय? म्हटलं चौकाचं नाव विजय आहे असं मी बघितलं होतं. ते म्हणले नाही, जो इथे शेवटची सभा करतो तो इथला आमदार होतो. त्याच्यामुळे महेश भाऊ नेहमीच एक नंबर. माझ्या पांडुरंगाची इच्छा, त्यांचं बटन पण एक नंबर. त्यामुळे आज इथे उपस्थित राहिलेले महेश गादेकर, ज्यांच्या माझे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध आहेत, असे सपाटे कुटुंब सगळं, ज्यांचं अतिशय मनापासून मनाला भावणारं पण अस्वस्थ करणारं भाषण आज सुरेश भाऊ पाटील जे तुम्ही केलं, मी शब्द तुम्हाला देते की मी आणि व्यासपीठावर आमचे सगळे आणि महेश भाऊ कोटे, तुमची सगळी जबाबदारी आजपासून आमच्या सगळ्यांची आहे. तुम्हाला न्याय द्यायची जबाबदारी आमची. सुधीर भाऊ आपले अध्यक्ष, त्यांची पण एक इच्छा त्यांनी मला कानात सांगितली आहे, ती मी पूर्ण करणार आहे. सुरेश अण्णा पाटील, नागेश भाऊ, नाना काळे, मनोहर सपाटे, महेश गादेकर झालं, दशरथ गोपे, रोटे मॅडम, जयंत भाऊ, जनार्दन कारमपुरे, ही सगळी आपल्या श्री आवजे, ही सगळी आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी, हे सगळे व्यासपीठावर बसलेत ना, ती साहेबांची हक्काची लोक आहेत बसलेली. आणि सोलापूर चण आमच्या कुटुंबाचा अतिशय महेशभाऊ प्रेमाचं नातं राहिलेलं. आदरणीय पवार साहेब जेव्हा पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले ना, तेव्हा ते कुणाचा आशीर्वाद होता? तो तुमचा आशीर्वाद होता. आणि सोलापूरच्या मायबाप जनतेचं ते पालकमंत्री होते, तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून 40 वर्षापूर्वी ह्या आपल्या सोलापूरमध्ये आले, या मायबाप सोलापूरच्या जनतेने फुलांच्या पाकळ्या घातल्या होत्या, त्याच्यावरनं पवार साहेबांची गाडी घेतली होती. हे आई मला सांगते माझी. त्यामुळे फार जुने आणि प्रेमाचे ऋणानुबंध आहे. सोलापूरची आणखीन एक महत्वाची ओळख की आपलाही हक्काचा एक मुख्यमंत्री इथे, ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुशीलकुमार शिंदे साहेब. शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्याचा उल्लेख तुम्ही भाषणामध्ये केला की काल रेवंत रेड्डी इथे येऊन गेले. रेवंत रेड्डींचे आणि माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, अतिशय कौटुंबिक संबंध आहे. आम्ही दोघं एकत्र खासदार झालो. कौटुंबिक संबंध, मैत्री, एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवंत रेड्डी. आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला, त्याबद्दलही त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. आणि हे इलेक्शन आपले शिवसेनेचे बंधू कुठे सगळे आहेत? हा, घातले आहेत इथे. आपलेही उद्धव ठाकरेजी, सोनियाजी आणि आदरणीय पवार साहेब, या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधली, ज्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो. आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे, परिवर्तन घडवायचं या राज्यात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबायचंय, ही विनम्र विनंती मी आज खरं तर करायला आले. आज
काय परिस्थिती आहे राज्यात. मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसलेत. महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात, ताई काही करा, महागाई कमी करावं. ते बघा हात मान हलवत आहेत महिला. महागाई झाली आहे की नाही. एका हाताने तुम्हाला 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने 2200 रुपये तेलाच्या डब्याचे केले की नाही मला सांग. केले. हे आमच्या भावांना पण माहिती आहे, कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते महागाई झाली, महागाई झाली, काहीतरी करा. मी शब्द तुम्हाला देते, अरे तुतारी घुमणार. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगते, एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल, पण विश्वास कमी होता नाही. मी तुम्हाला शब्द तुमची बहीण म्हणून देते की 5 वर्ष, एक नाही 5 सलग वर्ष उद्धवजी, आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा, ज्या सुविधा आहेत, मग मीठ असेल, साखर असेल, तेल असेल, तांदूळ असेल, पीठ असेल, या सगळ्या गोष्टी 5 वर्ष आपलं सत्ता आहे तोपर्यंत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असेल. आम्ही महागाई वाढू देणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट की बेरोजगारी, मी हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण. आम्ही या राज्यात प्रत्येक कष्ट करणाऱ्या मुलाला हक्काची नोकरी मुलाला आणि मुलीला मिळवून देण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू. आज इथे पोलीस आहेत का? असतील ना. इथे जेवढे जेवढे पोलीस आहेत, इथे दिसत आहेत त्या, आणि त्या महिला पोलिसांना विचारून बघा, त्यांची भरती ही कुणाच्या काळात झाली. ही सगळी पोलिसांची सगळ्यात मोठी या राज्यातली भरती कोणी केली असेल तर माझे बंधू कैलासवासी आपलं RR आबांनी केली आहे. विचारून बघा त्यांना, कुणाच्या काळात त्यांना नोकऱ्या. बघा मान डवलत आहेत, RR आबा की दे नाहीये सर. हे तुमचं कर्तृत्व होतं, तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या हक्काचा मंत्री RR आबा. मला RR आबाची नेहमी आज संघर्षाच्या काळात आठवते. शून्यातून विश्व उभं केलं. मी शब्द तुम्हाला देते की राज्य आल्यानंतर पोलिसांचा तर मान सन्मान आहेच. मला प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये, प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे. तिथे ते देवा भाऊमुळे प्रॉब्लेम आहे. बंदूक हे यांच्या असायला पाहिजे. आमचा देवा भाऊ बंदूक घेऊन फिरतो सगळीकडे. आपल्याला हे बदलायचंय. आज पोलिसांचा मान सन्मान करू, पण आज हजारो पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. त्याच्यामुळे आमचे सगळे पोलिसांना डबल काम झालेलं आहे. शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर पहिल्या वर्षाच्या आत या राज्यातली सगळ्यात मोठी पोलीस भरती ही आपलं सरकार करेल. ती पारदर्शकपणे होईल आणि तुमच्या सगळ्या मुलांना तिथे नोकरी मिळेल. महागाई आपण कमी करणार, बेरोजगारी आम्ही करणार. आणि या भागामध्ये सोलापूरचा विकास आपण एकत्र मिळून करू. यांचं काम तर सगळ्यांचं महेश भाऊंनी पाहिलेलंच आहे. अनेक वर्ष अतिशय उत्तम सोलापूरमध्ये काम केलेला आपला सोलापूरकर आहे. लढतोय जोरात. आणि कुणाच्या विरोधात लढतोय तर त्या अदृश्य शक्तीच्या. लढाई सोपी नाही, पण आपला गडी पण भारी आहे. काय काळजी करू नका. एक सांगते बायकांनो, बाकी कोणी तुम्हाला खरं सांगणार नाही. मी सांगेन तुम्हाला, आज उद्या येतील समोरची, बरंच काय काय घेऊन येतील. सगळं घ्या. तुम्हाला काय वाटलं दादा, मी चहा बद्दल बोलत होते, तुम्हाला काय वाटलं? मी चहा म्हणत होते. तो इलेक्शन कमिशन वाला आहे का, तू रेकॉर्ड कर रे माझं भाषण, नाही तरी कोणीतरी केस करायचं. मी चहा बद्दल बोलत होते. ते येतील, बरोबर घेऊन येतील. दोन्ही हाताने घ्या, एका हाताने नाही. कारण का ते जे देणार आहेत ते त्यांचं नाहीये, ते आपलंच त्यांनी आपल्याकडून घेतलेलं. अधिकार तुमचा त्याच्यावर आहे. हे 50 खोक्याचं सरकार आहे. अहो 2000 कोटी रुपये घेऊन आपलं सरकार पाडलं. आता महेश भाऊ म्हणत होते ना की त्यांचं काम होतं पाण्याच्या स्कीमचं. पवार साहेबांनी सेक्रेटरी बोलवलं, लगेच काम झालं. महेश भाऊ एक सांगते,
कोणीही स्वतःच्या खिशातून ते पैसे दिले नाही. ते पैसे आपण सगळे टॅक्स भरतो, त्याच्यातून ते आले. ते पैसे महाविकास आघाडीने तुम्हाला दिले. काय होतं, एखाद्या मंत्र्याला वाटतं मीच माझ्या खिशातून दिलं. ते विसरतात की ते मंत्री आहेत, लोकांनी निवडून दिलेले, ते लोकांचे पैसे, तुमचे पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त सर्टिफिकेट घ्या बस. बाकी तुमच्याकडून आमची काय अपेक्षा नाही. तुम्ही सर्टिफिकेट घेऊन मुंबईला या. तुमच्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायची जबाबदारी ही आमची असेल, हा शब्द मी तुम्हाला आज देतो. आज पुढचे आता 5 तास आणि 1.5 दिवस पोरांनो 1.5 दिवस झोपायचं नाही. डोळ्यात तेल टाकून बसायचं. रात्र वैर्याची आहे. पकडला व्हिडिओ काढला का? मग डायरेक्ट इलेक्शन कमिशन आणि मला द्या, मी ट्विट करून टाकते. मला पाठवून द्या. कारण का तो पक्ष, सुरेश भाऊ बच गए तुम, तो पक्ष कॉपी करून पास होणाऱ्या लोकांचा. ते आमचे देवाभाऊ काय म्हणतात, आता तसलं नाही बाई बोलत, ते तुम्हाला पुरुषांना सोचत. मी कुठलं बोला, सोलापूर रेडीमेड कपड्यासाठी, सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषद काम. काय बोलताय खरं? मला चिठ्ठी आली आहे, चिठ्ठी वाचते. पत्रकारांना दाखवणार असाल तर पुरं दाखवा. सोलापूर रेडीमेड कपडा शिलाई जिल्हा परिषदेचे काम गुजरातला दिलंय अशी मला चिठ्ठी आली आहे. खरंय का? तुम्ही करता? कुठे गेलं काम? कसं काय सांग बेटा. तुझं नाव काय दादा? तुझं नाव काय दादा? श्रीनिवास. हा हा, मग काय झालं बाबा, मला समजून सांग. 1 मिनिट थांब. माईक कुठे गेला तो? 1 मिनिट थांब. हॅलो हॅलो, मी श्रीनिवास कोठार रेडीमेडचे काम करणार आहे. 2 वर्ष झाले रेडीमेडचे काम सगळं टेंडर गुजरात गेले. इथं रोजगाराचे सगळ्यांचे आपटे आहे, ती मोबाईलचे गाडीचे, ते विश्वासाने काम करतात म्हणून घेते. त्यांना अडचणला पालकमंत्री बी प्रचार काढले तर आलं नाही. जिल्हा परिषदकडे घरात बसून बी फक्त मतं मागायला पूर्ण शहर उत्तरला फिरायलेत. त्यांनी त्यांचं पद्धतच नाही मतं मागायची. आम्हाला महिला बचत गटाला काम देता म्हणलं, ते बीजेपी सरकारने महिला बचत गटाला मागावं मतदान, पुरुषांना मागू नये. बायकांनो लक्षात ठेवा, ही चिठ्ठी आहे. आपलाच मुलगा आहे ना श्रीनिवास, आपलाच मुलगा आहे ना सोलापूरचा. त्याच्या हक्काचं, मेरिटवर त्याला मिळालेलं काम. हे बघा, दुसऱ्याच्या पोराचं भलं व्हावं याचं मलाही वाटतं, पण आमच्या पोरांच्या ताटातला घास काढू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. मी शब्द तुम्हाला देते की आज नंतर जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्रातच राहील. त्याच्यासाठी दिल्लीच्या तख्तावर लढाई करावी लागेल. तर तुमची ही लेख आणि महेश भाऊ लढू, हा शब्द देण्यासाठी मी आले तुम्हाला. माझी लढाई कुठल्याही राज्याशी नाही. तुमचाही मान सन्मान हो, आमचाही. आमची पोरांचं भलं व्हावं, तुमच्याही पोरांचं भलं व्हावं, पण आमच्या श्रीनिवास आणि आमच्या घरातल्या पोरांचा तोंडाचा घास काढून घेऊ नका. हे अमान्य आहे मला. आणि हे दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं सरकार आलंय ना, हे सगळं दिल्लीवरनच चालतं. पण आपण स्वाभिमानी मराठी माणसं आहोत, सोलापूरची स्वाभिमानी मराठी माणसं. अर्धी भाकरी खाऊ पण स्वतःच्या स्वाभिमानाने जगू. याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणले, एक स्वाभिमानी माणूस जो तुमचा माझा सेवक असणारे, आपल्या हक्काचा माणूस असणारे, ज्याचं काम तुम्ही पाहिलेलं आहे, असे 1 नंबरचे महेश भाऊ यांच्यासाठी मी मतं मागायला आले. आज सभा पुढे चालणार आहे. मला पुढे इंदापूर आणि बारामतीची सभा आहे. कशाचं? एक तुम्हाला सांगते, हे आता बसवेश्वर महाराजांचा उल्लेख करते. महेश भाऊ, मी तुम्हाला एक शब्द देते की यांनी आता विषय काढलाय म्हणून पुढे सांगते की या राज्यात आणि देशात मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी जर कोणी आरक्षणाचा मुद्दा मांडला असेल,
एक नाही 10 वेळा संसदेमध्ये, तर तुमच्या बहिणीचं नाव सुप्रिया सुळेचं पहिलं तिथे होतं. आणि माझे कर्नाटकातले भाऊ, फक्त माझा बोलत नाहीये, घरी बसलोय म्हणून सांगते, मला भारतीय जनता पक्षातले तिथलेच काही लोक म्हणतात की सुप्रिया तू कशाला सारखं ते लिंगायत समाजाचं आरक्षण मागते. म्हटलं माझा बजवेश्वर महाराजावर प्रचंड प्रेम आहे. केवढा मोठा माणूस होऊन गेला. समाजाला जर आरक्षण मागायचं असेल तर दिल्लीमध्ये काय मागायला हरकत आहे. त्यांच्या सगळ्या कर्नाटकाच्या सर्कलमध्ये फिरते की अरे पोरांनो तुम्हाला निवडून पाठवलंय, ती मुलगी मुंबई महाराष्ट्रातली मागते आरक्षण लिंगायतांना, तुम्हाला काय दाढ भरली आहे. हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात. हे माझं नाहीये, भाषण पूर्ण दाखवा. पण मी तुम्हाला शब्द देते की मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सुप्रिया सुळे स्वस्थ बसणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देते. आणि जाताना एवढंच म्हणते, रामकृष्ण हरी. मागासवर्गीय समाजाची शिष्यवृत्ती आपलं सरकार आल्यावर आपण लगेच सुरू करणार. माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा रे. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. धन्यवाद ताई. हम तुम्हारे साथ हैं. एक नंबरचं बटन. महेश अन्ना तुम आगे महेश अन्ना तुम आगे बढ़ो.